भूकरमापक भरतीवर सरकारची कुऱ्हाड. 1372 पदे निरस्त केल्याने विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर. भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात. 1372 पदे सरकारने केली निरस्त. निवड आणि प्रतीक्षा यादीतील हजारो विद्यार्थ्यांवर बेकारीची टांगती तलवार. मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाची मागणी. रस्त्यावर उतरण्याची उमेदवारांची तयारी. राज्यातील लाखो तरुण सरकारी नोकरीचे स्वप्न पाहत अभ्यास करत असतानाच भूमी अभिलेख विभागातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. भूकरमापक, परिरक्षण, भूमापक पदाच्या भरती प्रक्रियेवर सरकारने अचानक कुऱ्हाड चालवली आहे. 1372 पदे रिक्त असल्याचे स्पष्ट असतानाही सरकारने हे पदच निरस्त करण्याचा निर्णय घेतल्याने परीक्षार्थीमध्ये संतापाची लाट उसळली आहे. गेल्या 5 ते 6 वर्षापासून अहोरात्र मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याची हा क्रूर खेळ असल्याची माहिती समोर येत आहे. असा प्रश्न देखील परीक्षार्थ्यांना उपस्थित होत आहे. भूमी अभिलेख विभागाने 21 ऑगस्ट 2025 रोजी काढलेल्या जाहिरातीनुसार हजारो विद्यार्थ्यांनी भूकरमापक परीक्षेसाठी जीवतोड मेहनत केली. मार्च 2026 मध्ये निकाल लागला. कागदपत्र पडताळणी झाली आणि उमेदवार केवळ नियुक्तीपत्राची वाट पाहत होते. मात्र 1 एप्रिल 2026च्या मंत्रिमंडळ निर्णयाने हा सर्व आशेवर पाणी फिरले आहे. आयुक्त कार्यालय पुणे यांनी रिक्त असलेल्या 1372 पदाचा अहवाल महसूल विभागाकडे पाठवला होता. मात्र मंत्रालयातील लाल फितीच्या कारभारात ही जागावाढीची फाईल अडकून पडली आहे. विशेष म्हणजे प्रशासकीय कामे प्रलंबित असताना आणि मनुष्यबळाची कमतरता असताना ही पदे मृत घोषित का केली जात आहेत असा सवाल संतप्त उमेदवार विचारत असून मंत्रालयात प्रलंबित असलेल्या 1372 रिक्त पदांची फाईल त्वरित मंजूर व्हावी त्याची पडताळणी पूर्ण झाली आहे. त्याला तातडीने या रिक्त जागावर नियुक्त्या मिळाव्यात अशी मागणी करत पात्र उमेदवार असताना खासगी भूकरमापकांचा अट्टहास का असा संतप्त सवाल सुद्धा विद्यार्थी करत आहेत. आम्ही मिळून मंत्रालयात गेलो, मंत्रालयात पाठपुरावा केला. परत मंत्रालयात सगळा मुद्दा मांडल्यानंतर त्यांनी आम्हाला पुरवठीची उत्तरे दिली. आम्ही विद्यार्थी भावी अधिकारी असून मुद्दा आमचा हा आहे की पुणे उपायुक्त हे सगळे अधिकारी अहवाल तयार करून जर मंत्रालयात पाठवत असतील तर आम्हाला हा जो मुद्दा आहे हा पूर्णपणे म्हणजे योग्य आहे आणि आम्ही वारंवार या गोष्टीला पाठपुरावा केलेला आहे काय. आणि ज्या टायमाला आम्ही हे सगळं बोलल्यानंतर त्यांनी आम्हाला ज्या टायमाला पुरवठीची उत्तरे दिली त्या टायमाला मंत्रालयात जेवढे काही आमदार असतील, मंत्री असतील, या सर्वांना आम्ही आमचा मुद्दा सांगितला, कळकळीनं सांगितला. हे सर्वजण म्हणतात की तुमचा मुद्दा बरोबर आहे. त्याच्यानंतर आम्ही बावनकुळे साहेबांची पण भेट घेतली. त्यांना पण घडलेली सगळी हकीकत आम्ही सांगितली. तर ते काय म्हणले, जोपर्यंत आम्हाला मंत्रालयातून आम्हाला काही फाईल वगैरे आम्हाला मंजूर करण्यासाठी येत नाही किंवा सहीसाठी येत नाही तोपर्यंत आम्ही काही करू शकत नाही. तर आमचा मुद्दा हा आहे की आम्हाला सर्वांना तुम्ही न्याय दिला पाहिजे. काय ज्या जागा रिक्त जागा आहेत त्या सर्वांनी तुम्ही चालू भरतीमध्ये भरून आम्हाला सर्व भूकरमापक, भावी भूकरमापक अधिकाऱ्यांना तुम्ही न्याय दिला पाहिजे. तुमच्या पूर्ण मागण्या मान्य होईपर्यंत तुम्ही आंदोलन कंटिन्यू इथे करणार आहात? हो, आम्ही कंटिन्यू तिथंच थांबणार आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही इथं हलणार नाही. आमची मागणी एकदम रास्त आहे. कारण लिगली जर बघितलं तर MIDCच्या पण जागा ह्या वेटिंगमधून भरल्या गेल्या होत्या आणि पद हे डेट घोषित केल्यामुळं जे वेटिंगमधले विद्यार्थी आहेत त्यांचा 2 वर्षाचा जो काळ आहे वेटिंगचा तो ग्राह्य धरला जात नाहीये किंवा मग त्यामधून भरले जातील का नाही हा पण प्रश्न आहे. यमगर मॅडमनी तो पण उत्तर व्यवस्थित दिलेलं नाही. त्यामुळे आम्ही आंदोलनाला सुरुवात करतोय आणि हे आंदोलन असं चालू राहील की महाराष्ट्रात रिव्हॉल्युशन होईल आणि महाराष्ट्राची जे तात्विक धोरणे आहेत, जे DPSC मध्ये सांगितलं गेलं की सरकारने अनएम्प्लॉयमेंटसाठी काहीतरी केलं पाहिजे. एवढ्या जागा रिक्त असताना गव्हर्नमेंटमध्ये एवढं सगळं प्रॉब्लेम असताना ते सॉल्व्ह करण्यासाठी एवढे बेरोजगार विद्यार्थी 5-5 वर्षापासून त्या पोस्टसाठी अभ्यास करत आहेत आणि त्यांनाच ते जॉब नाकारत आहेत. त्यामुळे हे आंदोलन आज सुरू होत आहे आणि ते त्या दिवशी थांबेल ज्या दिवशी ह्या यमगर मॅडम आमच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर देतील आणि ते लिगली प्रूव्ह पण करतील. आमच्याकडे बाकीचे GR पण आहेत त्यानुसार सगळ्या गोष्टी आमच्याकडून योग्य आहेत आणि आम्ही सगळ्या MLAs MPs यांना सगळ्याला निवेदनं दिली आहेत. त्यांना पण ते योग्य वाटलेलं आहे. आणि लिगल बाजू विचारायची झाली तर आम्ही ॲडव्होकेटला सुद्धा विचारलेलं आहे जे की कॅटमध्ये ते प्रॅक्टिस करतात. त्यामुळे हे आंदोलन आता चालूच राहणार आहे. त्याचा शेवट फक्त यमगर मॅडमच्या सिग्नेचरने आणि मंत्रालयाच्या आमच्या फाईल स्वीकारण्यानेच होईल. कारण पुणे विभागाने ती फाईल पाठवलेली आहे वॅकंट असलेली. थँक्यू. आणि